नमस्कार. आज आपण नवविधा भक्तीतली तिसरी भक्ती आणि म्हटलं तर अगदी सोपी, कुठलीच साधन सामग्री न लागणारी अशी नामस्मरणाची भक्ती तिचा विचार करणार आहोत. मागच्या वेळेला आपण कीर्तन भक्तीचा विचार केला. त्याच्यामध्ये कीर्तनाचे जे प्रकार आहेत ना प्रमुख, त्याच्यामध्ये एक नारदीय कीर्तनामध्ये असं प्रकार असतात की पहिलं एक लीला कीर्तन असतं. लीला कीर्तन म्हणजे भगवंताच्या लीला सांगितल्या जातात. जसं आपण काल्याचं कीर्तन म्हणतो, तर काल्याचं कीर्तन म्हणजे काय, तर ते लीला कीर्तन असतं. ललिताचं कीर्तन असतं. ललित असे उत्सव झाल्यानंतर जे असतात त्याला लीला कीर्तन असं म्हणतात. दुसरं गुणकीर्तन असतं, म्हणजे भगवंताचे गुणवर्णन करायचं, संतांचे गुणवर्णन करायचं, त्याला गुणकीर्तन असं म्हणतात. आणि तिसरं जे आहे ते नामसंकीर्तन, जो आज आपल्याला म्हणजे कीर्तनाचाच पुढला भाग. म्हणून मग नामसंकीर्तन म्हणजे काय, तर नामाचं महात्म्य सांगायचं. नाम घेतलं की नामानंतर स्वरूप पण येतं. भगवंताचं नाम घेतलं की भगवंताचे गुण कळतात. भगवंताच्या नामगुणाबरोबर भगवंताचं स्वरूप जे आहे ते आपल्या डोळ्यासमोर येतं. त्या नामाची सुरुवात तिथे होते. म्हणून आपल्याला नामस्मरण कीर्तनामध्ये नामसंकीर्तनाला महत्त्व असतं. तुका म्हणे नाम मागे मागे येत जावं, म्हणजे नाम घेतलं की आपोआप भगवंताचं प्रेम येतंच, असं तुकाराम महाराज म्हणतात. या अर्थाने नामस्मरणाचा विचार करायचा आहे. सगळ्या संतांनी नामाला महत्त्व दिलं आहे. आवडीने गावे असं म्हटलं आहे. अगदी हरिनाम आवडीनं गावं आणि तुझी चिंता त्यासी आहे असं पण सांगितलं. एकदा तुम्ही आवडीनं भगवंताचं नाम घ्यायला लागलात की आपल्याला चिंता करायचं कारणच नाही आहे. तो भगवंत आपली चिंता करेलच, अशी एक खात्रीच नाथांनी आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे सगळ्या संतांनी ज्या नामस्मरणाचं एवढं भरभरून महत्त्व सांगितलेलं आहे ते नामस्मरण समर्थ अगदी 25च ओव्यात सांगणार आहेत. अनेक मंडळींचा हा नामस्मरणाचा समास मुखोद्गत असतो. साधारणपणानं गोंधळलेला जाणारी जी भक्त मंडळी आहेत किंवा त्या संप्रदायातली जी मंडळी आहेत त्यांच्या नित्य वाचनामध्ये नामस्मरणाचा समास असतो. किंवा आपण ज्या बैठकींचा उल्लेख करतो त्या बैठकींमध्ये पण नामस्मरणाचा हा समास जो आहे तो रोज म्हणण्याची पद्धत आहे. त्यामुळे बहुतांशी सगळ्या लोकांचा हा समास पाठ असतो. इतकाच आहे पण सोपा. त्याच्यामध्ये अगदी वाल्याकोळ्यापासून अजामेळापासून सगळ्यांचे उल्लेख पण आपल्याला मिळतात की ज्यांनी नामस्मरणामुळे भगवत प्राप्ती करून घेतली, नामस्मरणामुळे त्यांच्या आयुष्याचं कल्याण झालं. काय आहे नामस्मरण, तर आपल्याला नेहमी सांगितलं जातं की वाणीनं म्हणजे वैखरीनं तर नाम घ्यावंच, पण वैखरीनं नाम घेता घेता श्वासाबरोबर नाम घ्यावं. आता अलीकडे सौरभ बोतलाचं रोज आपल्याकडे अनेक जण व्यायामासाठी घेतात. तो टॅपिंग सांगतो. तर टॅपिंग सांगताना सुद्धा अनेकांनी त्या टॅपिंगवर सांगितलं की अहो सहज श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं करावं. टॅपिंगच करायचं आहे. ते काम करता करता एकीकडे नामस्मरण पण होतं. त्यामुळे वैखरीने नाम घेत, श्वासाबरोबर नाम घेत त्या नामाची आपल्याला गोडी लागावी, हा खरा ह्या नामस्मरण भक्ती सांगण्यामागचा समर्थांचा हेतू आहे. अनेकांनी ते आपल्या अशा रोजच्या जीवनामध्ये त्याचा सराव केलेला आहे. एक वारकरी संप्रदायातले नेऊर गावकर म्हणून वारकरी आहेत, पुण्याला राहणारे. ते नेहमी सांगायचे की मी बसने ऑफिसला जातो. घराच्या जवळ जो बसस्टॉप आहे तिथे बसस्टॉपवर उभा राहतो आणि साधारणपणानं मला अर्धा तास लागतो बसने माझ्या ऑफिसला जायला. तर म्हणाले एक दिवस काय झालं की माझ्या मागच्या बाजूला एक तरुण मुलगा उभा होता आणि काय म्हणे बस यायची, आमच्या स्टॉपवर थांबायचेच आहे, निघून जायचे. ह्याचा जीव अगदी खालीवर व्हायचा. हवालदिल. एक गेली, दुसरी गेली, तिसरी एवढी अफाट भरलेली होती की 2-4 उतरले पण 2-4 चढता आलं नाही ह्याला. आणि खरोखरच तो इतका वैतागला. आणि हा माणूस मात्र नेऊर गावकर अगदी शांतपणानं रांगेमध्ये उभे होते. शेवटी या मुलाला राहवलं नाही. मुलगा म्हणाला काय होत काका, आपल्यासमोर बसस्टॉपवर बसेस येत आहेत आणि निघून जात आहेत, आपल्याला मिळत नाही, अर्धा तास झाला आपण वाट बघतो आहे आणि तुम्ही इतके शांत कसे. तेव्हा ते नेऊर गावकर म्हणाले खरं सांगू का, हा काही आजचा अनुभव नाही आहे. मी अनेक वर्ष याच वेळेला याच बसनी ऑफिसला जातो. तर म्हणाले मी माझ्या वेळेच्या अर्धा तास आधी बसस्टॉपवर येतो आणि रामनाम घेत उभा राहतो. माझं छान नामस्मरण होतं.
येईल तेव्हा येईल बस, नंबर आला की चढू बसमध्ये. बरं समजा अगदी पहिल्याच बसमध्ये योगायोगाने जागा मिळालीच आणि मी लवकर ऑफिसमध्ये पोचलो तर ऑफिसमध्ये लांब घेतो. नाहीतर मी लवकर अर्धा तास आधी निघाला असल्यामुळे मला म्हणाला मी ऑफिसच्या वेळेमध्ये पोचतो. आता ह्याच्यातला फरक आपल्याला कळेल की आपण नामस्मरणामुळे आलेल्या सगळ्या आपल्या ज्या अडचणी असतात त्या अडचणींवरती सहज मात करू शकतो. फक्त त्याच्यासाठी वैखरीनं नामाची सवय आपण स्वतःला लावून घेतलेली असली, त्या नामाचं प्रेम आपल्याला लागलेलं असलं, श्वासागणिक नाम आपण घेत असलो तर आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींचा परिणाम आपण आपल्यावर करून घेत नाही असं होतं. एक प्रकारची जी चित्ताची स्थिरता ज्याला म्हणतो ना, तशी चित्ताची स्थिरता आपल्याला प्राप्त होते. समर्थांनी स्वतः टाकळीला 12 वर्ष नामसाधना केली. खरं तर वयाचा विचार केला तर 12 ते 24 हे वय होतं. 12व्या वर्षी समर्थ जांभेहून टाकळीला आले होते आणि 12 ते 24 वयाचे असेपर्यंत 12 वर्ष त्यांनी अगदी कठोरपणाने स्वतःला एका अर्थाने आपल्या शरीराला त्रास देऊन जी साधना केली ती जर आपण पाहिली तर ती नामसाधना रोजच्या रोज तेवढा जप झालाच पाहिजे. नामसाधना म्हटलं की गुरुदेव रानड्यांची आठवण होते. ते नेम म्हणतात आणि नेम म्हणजे काय तर तेवढा नेम झाल्याखेरीज काही करायचं, तेवढं नामस्मरण झाल्याखेरीज अन्य काही करायचं नाही. तो एक साधनेचा अगदी महत्त्वाचा दिवसभरातला टप्पा आहे आणि एवढ्या मोठ्या पोस्टवर असणारे गुरुदेवसुद्धा कधीही त्यांचा नेम चुकत नसेल. त्यांच्या त्या नेमाच्या वेळेत कितीही मोठा महत्त्वाचा माणूस भेटायला येणार असला तरी त्या नेमाची वेळ ते कधीही देत नसत. ते म्हणायचं अमुक वाजलं किती मोठा माणूस येऊ दे भेटायला, त्यांची वेळ चुकायची नाही. तर असं नामस्मरणाची महती सांगणारे अनेक संत आपण सांगू शकू. समर्थ सांगतात स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. अखंड नाम जपावं आणि त्या नामस्मरणामुळे समाधान पावावं. तो जो समाधानाचा भाव आहे तो आपल्याला मिळायला हवा असेल तर नामस्मरणामध्ये मन हे करावं. बरं, हे कुणालाही नामस्मरण करता येतं. विद्वान असो आणि अज्ञानी निर्बुद्ध असो, स्त्री असो पुरुष असो, लहान असो मोठा असो, खेड्यात असो शहरात असो, कुणीही असू दे, कुठल्याही जातीवर्णाचा पण असू दे. सहुवर्णा नामाधिकार, नामी नाही लहान थोर, जड मूढ पैल पार पावती नामे, असं समर्थ सांगतात. तर या अर्थाने सगळ्यांना हा नाम घेण्याचा अधिकार आहे. नामासाठी कुठल्याच प्रकारची तयारीची आवश्यकता नाही आहे. ही डिग्री घेतली की मग नामस्मरण असं कुठेच काही सांगितलेलं नाही असं आपल्याला कळेल. एका अर्थाने असं आहे की प्रत्येक गोष्ट म्हणजे नामस्मरण सतत करायचं म्हणजे त्या प्रत्येक कर्म करण्यापूर्वी आणि कर्म झाल्यावर त्या भगवंताचं आठवण करणं म्हणजे नामस्मरणात असतं. गोंदवलेकर महाराजांच्या हृदय आठवणी नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे. त्याच्यावर खूप छान छान महाराजांच्या आठवणी दिलेल्या आहेत. तर महाराजांकडे जे लोक यायचे ते असे त्यांच्या मनातले प्रश्न विचारायचे आणि महाराज अगदी सडेतोड उत्तरं द्यायचे, पटेल अशी उत्तरं द्यायचे. तर एकदा बँकेमधल्या कॅशियरनी महाराजांना विचारलं होतं की अहो मी किती महत्त्वाचं काम करतो, जरा चूक झाली तर माझी किती गडबड होईल, टॅली झाली नाही तर मला किती किती वेळ बँकेत थांबावं लागेल आणि टेन्शन किती येईल ते वेगळंच आहे, नामस्मरण कसले करताय, असं तो कॅशियर महाराजाला म्हणाला. तेव्हा महाराजांनी शांतपणाला ऐकलं, स्माईल दिलं आणि म्हणाले तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण तुला एवढंच करायचं आहे की तुझ्या काउंटरवर तू बसलास, खुर्चीत बसलास, काम सुरू करण्यापूर्वी मनापासून एकदा भगवंताचं स्मरण कर आणि तू 8 तास तुझी ड्युटी कर. ड्युटी संपली की पुन्हा एकदा भगवंताचं मनापासून स्मरण कर. त्या वेळामध्ये तू नामस्मरणच करत होतास. तुझं प्रत्येक कर्म हे त्या नामस्मरणानेच सुरू झालेलं आहे. त्या काळजी करण्याचं कारण नाही. जसं आपण मानसशास्त्र सांगतं की रात्री झोपतानाच आपण नामस्मरण करत करत आपल्याला झोप लागली तर सकाळी नामस्मरण करत करतच जाग येते. हा आपला अनुभव घेण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे मन आपलं त्यासाठी तयार असतं. फक्त आपण त्याचा थोडासा वैखरीने, श्वासाने, मनाने, चित्ताने सराव करायला हवा, एवढाच फक्त त्याचा अर्थ आहे. आता होतं असं की मन चंचल आहे, त्यामुळे चंचल मनाला असं स्थिर करणं नामामध्ये फार मोठी कठीण गोष्ट आहे. ती इतकं भरकटत जातं आणि कसं कुठे जातं ते आपल्याला कळतसुद्धा नाही. आत्ता इथे होतं तर ते कधीच कुठेतरी लांब दूरवर परदेशातसुद्धा जाऊन येतं असं आपल्याला अनुभवायला येतं. आणि म्हणून कबीर म्हणतात माला फिरे कर्मे, हातात माळ असते
पण जीभ किंवा जीभ फिरे मुखमे, तोंडाने पण वैखरी पण नाद चालू आहे, पण मनवा तो दशदिशा फिरे ना. पण मन जातं ना कुठे कुठे फिरायला, तर हे काही भगवंताचं स्मरण नाही, हे काही सुमिरन नव्हे. मग सुमिरन नव्हे तर कसं, तर याचा अर्थ असा की वैखरीने घेत असलेलं नाव आहे ते मनाने पण घेत असलं पाहिजे. हातामध्ये माळ आहे तर ती मनाने चित्ताने पण त्या नामामध्ये आपण रमलं पाहिजे, तर मग त्या नामस्मरणाला अर्थ आहे. ही पण गोष्ट तितकीच खरी आहे. वामन पंडितांनी आपल्याला सांगून ठेवलं आहे, अहो येता जाता उठत बसता काम करता, तदा देता घेता वदनी वदता ग्रास गळता, घरी दारी शय्येवरी रती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करे. असा इतर आजूबाजूचं हे काही विचार करायचा नाही, छानपैकी नामस्मरणामध्ये मन रमवायचं. काम करता करता येता जाता रस्त्यात, आता त्याचा मोठा देखावा करायचा असा त्याचा अर्थ नाही बरं का. असतात काही काही मंडळी की रस्त्याने जातासुद्धा हातात माळ घेऊन जातात. एकीकडे समोर माणूस भेटला का हो काय चाललं आहे आणि हातात माळ, असला देखावा करायचं काही कारण नाही आहे. परंतु मनामध्ये वाणीमध्ये सहजपणानं नामस्मरण करायला काहीच हरकत नाही. आपण किती ते इथं बसतो, आपण साधं रोजचा अनुभव आहे. आपण आपल्या घरातून बाहेर पडलो की लिफ्टमध्ये जातो, त्या लिफ्टमधला तो ॲरो असतो, प्रत्येक मजल्यावरती 4 वेळा तो ॲरो जातो. त्या 4 वेळा आपलं नाव घेऊन होतं, 5वा मजला 5-20 वेळा नाव घेऊन झालं. किती सहज होणारी गोष्ट असते, तर ती काय मुद्दाम करावी लागते असं नाही, आपोआप घडतं. आणि ते चित्तामध्ये असेल तर त्याच्यासाठी आपल्याला वेगळे परिश्रम पण काही पडत नाही, असा त्याचा अर्थ आहे. असं नाव घ्यावं. रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तत्काळची सिद्धी पावे, करता राम हे असावे अभ्यंतरी, मी करता ऐसे म्हणता काहीच घडेना सर्वथा, प्रचित पाहसी तरी आता शीघ्रची पाहे, मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यशकीर्ती प्रताप. असं समर्थाने आपल्याला सांगून टाकलेलं आहे. काय केलंस की काय होईल हे अगदी स्पष्ट आहे. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, आणि राम करता म्हणता पावसी यशकीर्ती प्रताप. असं दोन्ही दृष्टीने सांगून ठेवलं आहे. मग आता आपल्याला हा रस्ता कुठे जातो आणि हा रस्ता कुठे जातो हे दाखवलं आहे ना, मग आपण चांगल्या रस्त्यानेच जाऊया, हा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. कलियुगी ह्याची सारं नाम स्मरावे निरंतर. सध्या कलियुगामध्ये जे काही भोवतालचं वातावरण आहे चांगलं काही दिसतच नाही. कालच मला व्हॉट्सॲपवरती एक छान ऐकायला मिळालं की आपल्या महाराष्ट्रामध्ये किती चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, त्याचं आपल्याला कुठल्या टी व्ही सिरियलमध्ये वर्तमानपत्रामध्ये काहीसुद्धा वाचायला मिळत नाही. की म्हणे येवल्याला एका काही कारागिरांनी, म्हणजे ज्याचा स्वतःचा माग आहे, त्यांनी पैठण्या तयार करण्यासाठी अंध आणि मुक्या मुलांना शिकवलं आहे. पण ह्या गोष्टी आम्ही नाहीच लोकांना सांगत. आम्हाला काय जे भोवताली वाईट वाईट घडताय ना तेच सारखं सारखं आमच्यावरती टाकलं जातं. आणि म्हणून या कलियुगामध्ये फार मनाला आपल्या स्थिर करायला हवं आहे, आणि ते नामस्मरणाकडे दुसरा काही त्याला पर्याय नाही आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून आपल्याला कलियुगी हेची सारं नामस्मरावे निरंतर. रामकृष्ण परमहंसांनी ही राम नाम नौका भवसागरी तराया असं म्हणतं की दुसरा काहीच नाही, हा भवसागर पार करून आपल्याला जायचं आहे, तर त्याच्यासाठी रामनामाची नौकाच आपल्याला घ्यायला हवी असं स्पष्टपणे सांगितलं. मग त्याच्यामध्ये कितीही अडचण येऊ द्या, त्या नौकेतून प्रवास करताना प्रवासामध्ये येणाऱ्या सगळ्या अडचणींवरती ते रामनामच आहे, ते मात करेल आणि आपल्याला भवसागर पार करता येईल अशी खात्री दिली आहे. नामाचे निबळे जे तरी जे संसार, असं म्हणलं, एक नामाच्या बळाने आपण हा संसार पार करून जाऊ अशी खात्री देतात. त्या विवेकानंदांनी तर म्हटलं की जो नामस्मरण करतो ना त्याच्या शब्दाला असं काही सामर्थ्य प्राप्त होतं की त्याचे शब्द सत्यात येतात, त्याच्या तोंडून शब्द आला की तसं घडतं. स्वामीजींनी स्पष्टपणे सांगितलं की जो नामस्मरण करणारा आहे त्याच्या तोंडून एखादा शब्द आला की ते घडणारच, त्याच्या तोंडून चांगलंच येतं, त्यामुळे चांगलंच घडतं, त्याची काही आपल्याला शक्यता आवश्यकता नाही असा त्याचा अर्थ होतो. आता जरा कोणाचं तरी आणखीन लक्षात येईल आपल्या की नामे तोटे देहबुद्धी नामे होये कार्यसिद्धी. जसं आता म्हटलं की स्वामी विवेकानंदांनी शब्दांचं सांगितलं की तोंडून शब्द आला की तो सत्यात येतो, तसं तरी सांगितलं की आपली देहबुद्धी जायला हवी आणि आत्मबुद्धी आपल्याला यायला हवी.
पण त्या आत्मबुद्धी आणखीन दूर राहिली. पण निदान आपण घेतलेलं कार्य तरी सिद्ध होतं, कार्य तरी पूर्ण होतं जर नामस्मरण करणारा असेल तर. त्यामुळे देहबुद्धी कमी होते आणि आपलं कार्य सिद्ध होतं. अशा प्रकारचा विचार या नामस्मरणामध्ये आपल्याला करायला सांगितलेला आहे. होतं असं, एकदा ती अशी धुंदी यायला लागते नामाची. म्हणजे काही काही संतांचे जे अनुभव आहेत ना, ते आपल्या सामान्य मनाला किंवा सामान्य नजरेला पटणारे नाही आहेत. कबीराचा किस्सा सांगतात की कबीरांच्या पायाला जखम झाली होती आणि कबीर असे झाडाखाली बसले होते. पाय जखम झाली आहे आणि ती जखम कुत्रा चाटतोय. पण कबीरांना त्याचं भानच नाही. कबीर रामनामामध्ये एवढे दंग आहेत की लोकांनी त्याला म्हटलं, ये क्या चल रहा है, कुत्ता जाने चमडी जाने. आता असंच आहे की नामस्मरणात दंग होणं आहे, इतकी प्रगती व्हायला खूप वेळ लागेल. पण निदान आपण वैखरीनं नाम घेऊन त्या नामाचं प्रेम आपल्याला कसं लागेल याचा विचार आपल्याला करायला हरकत नाही. सगळ्या 25 ओव्यांमधून समर्थ आपल्याला हेच सांगणार आहेत. थोडं असं आहे की भगवंताच्या काय करायचं, तर आपला जो मार्ग आहे तो आपला मार्ग कसा आहे, तर आपल्याला भगवंताचं दर्शन हवं आहे. आता दर्शन हवं आहे असं आपण म्हणतो आहे, पण खरंच भगवंताचा दर्शनाचा जो मार्ग आहे ना, जिथे जायचं आहे तिथे पोचायचं कसं ह्याच्यासाठी आपल्याला विचार करून ठेवायला हवा. तर भगवंताच्या दर्शनाचं मंदिरामध्ये दर्शनाला जाणं, देवघरातल्या देवाच्या दर्शनाला जाणं सोपं आहे, हो. पण खऱ्या अर्थाने आपल्याला भगवंताचं दर्शन व्हायला हवं असेल तर त्या तिथपर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे ना, तो नामाचा मार्ग आहे. नुसतं नाम घेण्याने भगवंताचं दर्शन आपल्याला होणार आहे. ती इच्छा मात्र मनात ठेवायला हवी. भगवंताच्या दर्शनाची इच्छा मनात ठेवून नाम घ्यायला हवं, हा त्याचा खरा म्हणजे अर्थ आहे. तर तसा विचार करायचा आणि प्रयत्न करायचा. हळूहळू त्या नाम घेण्याने दर्शनाकडे जाण्याच्या मार्गाचा आरंभ तर नक्कीच होतो. पोचू तेव्हा पोचू, पण मार्ग तर आपल्याला मिळेल आणि सुरुवात तर आपली होईल. अशा प्रकारचा विचार समर्थाने आपल्याला करायला सांगितला आहे. आता जेव्हा केव्हा ह्या मार्गाचा म्हणजे मार्ग मिळाला आहे, नाम घ्यायला सुरुवात केली की मार्ग मिळाला आहे, पोचायला किती काळ लागेल आपल्याला माहिती नाही. वाल्या कोळ्याला कित्येक वर्ष लागली. परत जेव्हा नारद मुनी प्रवासाला तिथे झाले आणि त्यांना जेव्हा त्या वारुळातून आवाज आला, तितका वेळ त्या वाल्या कोळ्याला लागला. तसा किती कालावधी लागेल आपल्याला भगवंताचं दर्शन व्हायला हे आपल्याला माहीत नाही. पण निदान प्रवासाची सुरुवात होते. नाम घ्यायला सुरुवात झालं की देवदर्शनाच्या भगवंताच्या दर्शनाच्या प्रवासाची सुरुवात होते. संपेल केव्हा, म्हणजे भगवंताचं दर्शन केव्हा होईल, तो कालावधी किती लागेल याचा विचार करायचा आहे. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र आहे, एक मुख्य अडचण आहे. आपण प्रवासाची सुरुवात केली आहे, नामस्मरण घेतो आहे, कुठे जायचं आहे आपलं पक्कं झालं आहे, पण आपण ना मध्ये मध्ये रस्ता विसरतो आहे. म्हणजे जायचं आहे आपल्याला ठीक आहे, पण तरी आपल्याला विस्मरण होत आहे. आता हे जे काही विस्मरण आहे, हे विस्मरण काय आहे, तर ते 2 प्रकारचं विस्मरण आहे. एक म्हणजे भगवंताच्या स्वरूपाचं विस्मरण आहे. नेमकं भगवंत म्हणजे काय हे आम्हाला लक्षातच येत नाही. आम्हाला तू देवासारखा भेटलास किंवा काहीतरी आमच्या मनासारखं झालं की आम्हाला वाटतं देव, तसं नाही. खरं काय भगवंताचं स्वरूप आहे हे आम्हाला कळतच नाही आहे आणि त्याच्या अस्तित्वाबद्दल पण आम्हाला विस्मरण होतं. आहे नाही असं मी म्हणत नाही, भगवंत आहे, परंतु भगवंताच्या असण्याचं आम्हाला इतकी खात्री नसल्यामुळे आम्ही बाकीचे सगळे आधार पकडतो आणि त्याचं आम्हाला विस्मरण होतं. त्यामुळे ज्या रस्त्याला आपण सुरुवात केली आहे त्या पोचायचा जे स्थान आहे तिथपर्यंत पोचायला मला वेळ का लागतो, कारण मध्ये मध्ये आम्ही विसरतो. दोन्ही गोष्टी विसरतो, भगवंताला पण विसरतो आणि भगवंताचं सामर्थ्य एका अर्थाने जे की आहे त्या भगवंताच्या स्वरूपाला पण आम्ही विसरतो. या दोन्ही गोष्टींचं आम्हाला विस्मरण होतं. म्हणून मग काय करायचं, तर सतत त्या मनाला पुन्हा पुन्हा त्या नामामध्ये त्याच्या स्मरणामध्ये आणायचं, तर मग ते राहील लक्षात. आणि मग मनाला सारखं सारखं गेलं त्या नामापासून दूर गेलं की परत त्याला ओढून आणायचं आणि नामामध्ये गुंतवायचं, तर लक्षात राहील. इतकं सतत त्याच्यावरती लक्ष ठेवायला मात्र लागेल. होतं असं की हे जे दृश्य जग आहे ना, ह्या दृश्य जगामधल्या सगळ्या गोष्टींशी आपला ह्या ज्ञानेंद्रियांचा संबंध येतो आणि ती ज्ञानेंद्रिय त्या दृश्य गोष्टींमध्ये अडकतात. किती किती आपल्याला समोर इतकी व्यवधानं आहेत, तर तिथे तिथे आपलं मन गुंततं आणि तिकडे मन गुंतलं की मग इकडे भगवंताचं विस्मरण आपल्याला होतं. पुन्हा पुन्हा आपल्याला त्या मनाला त्या नामस्मरणाकडे आणावं लागतं. पण थोडंसं सुरुवातीला श्वासावर किंवा यांत्रिक पद्धतीने ज्याला म्हणतो ना,
तसं नामस्मरणाची सुरुवात करायची. हळूहळू हळूहळू आपल्याला सवय होते आणि मग एक त्या म्हणतात ना की अजपाजप किंवा आपैसा, माऊलींचा शब्द आहे आपैसा, आपोआप नाम येतं. म्हणजे जसं आपण घरातून बाहेर पडताना चपला विसरतो का घालायच्या, चपला घेतो की नाही, ते आता पाऊस पडतो तर छत्री घेतो की नाही, तसं आपोआप घराच्या बाहेर पडलं की नामस्मरण सुरू होतं. आपल्याला पण कळत नाही की कधी मुखातून नाम आलं. असं आहे की आंतरिक पद्धतीने सुरुवात होते आणि त्याचा पण आपल्याला नक्कीच उपयोग होतो. त्याची आवड मनाला निर्माण होते, प्रेम येतं, आपोआप आठवायला लागतं आणि त्याची सवय झाली की मग त्याचा काय नेमका फायदा येतो पण आपल्याला कळतो. असा अनुभव आहे. 2 प्रकारच्या गोष्टी आहेत, अंतरंग साधन आहे आणि बहिरंग साधन. बहिरंग साधन असताना ते दुसऱ्यावर अवलंबून असतं. म्हणजे आता नामस्मरणाच्या समासावर मी बोलते आहे, आपण ऐकता आहात, तर हे झालं बहिरंग साधन. कोणीतरी आपल्या समर्थाने आपल्याला पटवून दिलं आहे नामस्मरणाचं महत्त्व, अन्य संतांनी पण आपल्याला पटवून दिलं आहे. ते जे की नामस्मरणाचं महत्त्व आहे ते संतांचं आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे, कोणीतरी आपल्याला सांगतं आहे किंवा आपण वाचतो आहोत. तर हे बहिरंग साधन झालं की श्रवणाच्या आधारे, कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, वाचनाच्या माध्यमातून आपण नाम किती मंडळी रोज नाम लिहितात, अगदी वह्याच्या वह्या भरतात की नाही. तर ती सुद्धा एक नामस्मरणाची सवय लावण्यासाठीची गोष्ट आहे. आमच्या एक ओळखीचं आहे, रोज 11 वेळा रामरक्षा लिहित आहेत. रोज सकाळी उठले की चहा पण घेत नाहीत, पहिल्यांदा एकदा रामरक्षा, अतिशय सुंदर हस्ताक्षर आहे. आणि उठलं की पहाटे 4ला उठलं की आधी रामरक्षा लिहितात, मगच आपला चहापाणी करतात आणि असं दिवसभरामध्ये 11 वेळा रामरक्षा लिहितात. हा त्यांनी घेतलेला ध्यास आहे की आता दुसरं काही नाही, मला काय काम आहे, निवृत्त असलेला मी आहे आणि मी हे काम करतो. अशा प्रकारची सवय लावण्यासाठी अनेक गोष्टी करतात. पण ही सगळी जी काही साधनं आहे ही बहिरंग साधन आहे, चांगली गोष्ट आहे, ही पण करावी. अंतरंग साधना म्हणजे काय, तर त्याला साधनं लागत नाही. वही नको, पेन नको, उपकरणं नको, काही ऐकायला नको, पुस्तकं नको. एखाद्याला श्रवणेंद्रिय काम करत नाही आहे किंवा मला दिसत नाही आहे, काही हरकत नाही, तरी देखील अंतरंग साधनेमध्ये नाम घेता येऊ शकतं. इंद्रियांनी साथ दिली नाही तरी देखील आपल्याला नाम घेता येऊ शकतं. इतकं नामस्मरण सोपं, साधं, सहज जमणारं, सगळ्यांना जमणारं असं आहे. त्या अंतरंग साधनेमध्ये पण नामस्मरणाचा उपयोग आहे. बहिरंग साधनेमध्ये काहीतरी साधनं लागतील, ती पण साधनं नामस्मरणामध्ये लागत नाहीत. म्हणून सुद्धा संतांनी, सगळ्या संतांनी नामस्मरणाला महत्त्व दिलं आहे. इतकं दिलं आहे की मुखी नाम हाती मोक्ष. नामस्मरणाचा फायदा किती आहे, तुम्ही सुरुवात करा, मोक्षापर्यंत जाल असं नाथाने आपल्याला सांगितलं. आणि ऐसी साक्ष बहुतांची असं पण पुढे सांगितलं की मीच सांगतोय असं नाही, पुष्कळ मंडळींनी हे पटवून दिलेलं आहे की नुसतं मुखी नाम नक्कीच तुम्हाला हाती मोक्ष प्राप्ती होणार आहे असं ते आपल्याला सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, राम नामे वाट चाली, यज्ञ पावलो पावली. यज्ञ शब्दाचा अर्थ आहे कर्म. यज्ञ पावलो पावली म्हणजे काय, पावला पावलावर सत्कर्मच तुमच्या हातून घडेल. केव्हा, जेव्हा राम नामे वाट चाली. तुम्ही वाटेवरती प्रत्येकवरती राम राम नामस्मरण करा, तुमच्याकडून होणारं प्रत्येक कर्म चांगलंच घडेल. तुम्ही काही वाईट कर्मच करणार नाही, हातून तुमच्या वाईट कृत्य घडणारच नाही. अशा प्रकारची ग्वाही तुकाराम महाराज देतात. पुढे म्हणतात, राम नामे ग्रासोवासी, तो जेविला तरी उपवासी. काही उपास बिपास नाही, जेवलाला तरी त्याचा उपास मोडत नाही, कारण प्रत्येक घासाकडे तो रामनाम घेतो आहे, त्यामुळे त्याला उपवास घडण्याचा प्रश्नच नाही. आणि त्यांनी काही खाल्लं तरी त्याचा उपवासाचा त्याला स्वाभाविकच पुण्य प्राप्त होईल असं तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. एकंदर सगळ्या मंडळींनी आपल्याला, सगळ्या संतांनी आपल्याला नामस्मरणाचं महत्त्व आहे. सगळ्यांचे हरिपाठ आहे, जसा माऊलींचा हरिपाठ आहे तसं नामदेवांचा हरिपाठ आहे. समर्थांनी सुद्धा करुणाष्टकामध्ये नामस्मरणाचं महत्त्व सांगणाऱ्या पुष्कळ गोष्टी दिल्या. दासबोधात तर अख्खा समासच नामस्मरणाचा त्यांनी दिला आहे. एका अर्थाने कुठलाही नाम घ्या, ते एक मंत्रच आहे. नाम अमुकच घ्या, ओम रामकृष्ण हरी म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा, काही जय गजानन म्हणा, जो काही आपल्याला योग्य वाटेल तो मंत्र तुम्ही घेऊ शकता. एकंदर काय, तर अगदी संसारात राहून, प्रपंचात राहून कर्म करता करता हे नाम घेता येतं. इतकं आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी या सगळ्या संतांनी आपल्याला दिला आहे की जीवाचा शिव, जीव शिव एकरूप होतात, इतका नामस्मरणाचा उपयोग होतो. सगळ्या संतांमध्ये गोंदवलेकर महाराजांचं नामस्मरण आलं की त्यांचं स्मरण जास्त होतं, कारण त्यांना मुळी नामावतारच म्हटलेलं आहे.
की त्यासाठी नामाचं महत्त्व तुम्हा आम्हाला पटवून देण्यासाठीच त्यांनी अवतार धारण केलेला आहे, म्हणून त्याला नामावतार म्हटलेलं आहे. 365 दिवसाची 365 प्रवचनं महाराजांची केवळ नाम या विषयावरती आहेत. त्यामुळे आपल्याला खरंच आश्चर्य वाटेल की नुसतं एक नाम घेण्याने एवढ्याच गोष्टी होत असतील, ते की सोपी साधना का आपण करू नये. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे असं म्हटलं आहे. तर स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे म्हणजे काय, पहिल्या 2 ओव्यांमध्येच, म्हणजे या नामस्मरण समासाच्या पहिल्या 2 ओव्यांमध्येच त्यांनी आपल्याला ही गोष्ट सांगितली. आणि मग केव्हा करावं, कसं करावं याचे पण बारीक सारीक तपशीलवार गोष्टी ते आपल्याला सांगतात. 3ऱ्या ओव्यामध्ये समर्थ म्हणतात की केव्हा करावं ह्याला काही वेळ काळाचं बंधनच नाही आहे. प्रातःकाळी करावं, माध्यान्हकाळी करावं, आडवं पडल्यावर करावं, केव्हाही करावं. मग असे म्हटलं आहो येता जाता कामं करता, तसंच आहे की केव्हाही नामस्मरण करायला हरकत नाही. नित्यनेम मात्र असावा. आज केलं आणि मग आता वेळच नाही असं नाही, रोज करावं, नित्यनेमाने करावं असं ते सांगतात. इतकंच कशाला, पुढे म्हणतात सुख दुःख उद्वेग चिंता. चांगल्या वेळेला आपल्याला भगवंताचं नाम आठवेल, चांगलंच आहे, पण दुःखाच्या वेळेला कसं आठवेल असं वाटेल. त्यामुळे सुख असू दे, दुःख असू दे, उद्वेग असू दे, चिंता असू दे, राग लोभ मत्सर द्वेष, केव्हाही असं ते नाम घ्यावं. आपल्याला तर सगळ्यांना ना प्रयोग करून बघण्यासाठी आहे. आपल्याला पावलं पावली राग येतो, कितीही जरी म्हटलं ना तरी राग येणाऱ्या घरात दारात बाहेर सगळीकडे गोष्टी असतात. अगदी सहजपणाने येतो. काही नाही तर अगदी कुणीतरी लिफ्टचा दरवाजा उघडा राहिला आहे आणि त्या ती लिफ्ट वाजते की येतो की निराग, की काय एवढं कसं लक्ष देत नाही, दुसऱ्याला किती त्रास होतो, अशी लिफ्ट अडकून कशी चालेल असं आपण म्हणतो की नाही. मग आपल्याला सवय करायला ही गोष्ट चांगली आहे की कुणाच्या तरी चुकीचा राग आपल्याला आला आहे, आपल्यातनं काही चुकलं नाही आहे, कोणीतरी चुकलं आहे, कोणीतरी चुकीचं वागलं आहे, त्याचा राग आपल्याला आला आहे, त्यावेळेला लगेच नाम घ्यायला सुरुवात करायची की तो रागही शांत होतो, आपल्याकडून दामही होतो. त्या आपल्याला परीक्षा घेता येण्यासारखी की रागाची वेळ आली की नाम घ्यावं, तो रागही शांत होईल आणि आपलं काम होईल. एका अर्थाने त्यांनी पण आपल्याला सांगितलं सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणा वेण सर्वथा राहूची नाही. काहीही असू दे, सुखाचा दुःखाचा क्षण असू दे, आनंदाचा असू दे, कुठल्याही क्षणी नाम घ्यायला विसरू नये. आणि मग याच समासात पुढल्या 3-4 ओव्यांमध्ये समर्थांनी फलश्रुती पण सांगून टाकली की नाम घ्यावं, कसं घ्यावं, केव्हा घ्यावं हे तर सांगितलंच. आता म्हणाले असं आहे की नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारती. अहो घ्या नाम, सगळी संकट तुमची दूर होतील. त्याची मोठी आपल्याला गॅरंटी पाहिजे असते ना, की तुम्ही सांगताय ठीक आहे आम्ही ऐकतो आहे, पण आम्हाला त्याचा फायदा काय तो आधी सांगा. त्यामुळे लगेच समर्थांनी 11 ते 14 ओव्यांमध्ये सांगून टाकलं नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारती, नामस्मरण पाविजेती उत्तम पदे, उत्तम पद प्राप्त होईल. आणि 350-400 वर्षापूर्वी भूतपिशाच नाना छंद, ब्रह्मगिरो ब्राह्मण संबंध, हे सगळे जे काही भूतपिशाच्या गोष्टी होत्या त्याही सगळ्या नाहीशा होतील. आपण आता थोडी ओवी बदलून लिहू शकतो की रोगराई आपल्याकडे काय, रोज वेगवेगळ्या रोगांची नावं आपल्याला ऐकायला येतात. तर या सगळ्यापासून आपण नाम घेतलो तर बाजूला हो असं म्हणायला हरकत नाही की भूतपिशाच्या संबंधापासून सुद्धा मोकळे होणार आहोत. तर असल्या रोगराईच्या रोग आपल्याकडे येत आहेत वेगळे वेगळे, त्यांच्यापासून पण नामस्मरण घेणारा मुक्त राहील असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. त्यावेळी फलश्रुतीमध्ये असं पण लक्षात घ्यायचं. नामे विषबाधा हारते, हे तर आहेच. वैज्ञान स्वामीसारख्या, संत मीराबाईसारख्या अनेकांची उदाहरणं आहेत की त्या भगवंताच्या नामस्मरणात दंग असल्यामुळे विषाचा प्रयोग केला त्यांच्यावर, तरी देखील त्या शरीरावर त्यांच्या विषाचा प्रयोग काही घडला नाही आणि त्या चांगल्या राहिल्या. त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की नामे विषबाधा हरती, नामे चेडे चेटके नासती, नामे होय उत्तम गती अंतकाळी. विषाचा सुद्धा परिणाम माणसाच्या देहावर होत नाही जो नाम घेतो, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. मग एवढंच सांगितलेलं आहे तर आपल्याला ही सोपी असणारी गोष्ट करायला काय हरकत आहे. पुढल्या याच्यापासून उदाहरणं दिली. मग अशी मी म्हटलं की अजामेळ आहे, वाल्या कोळी आहे, यांची उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. अजामेळाचं उदाहरण तर असं आहे की तो काही नाम घेणारा नव्हता, पापीच होता. पापी अजामेळसुद्धा मुक्त झाला, चुकून नाम घेतलं, चुकून. काही नाम घेण्याची त्याला सवय नव्हती, काही नव्हतं. परंतु मुलाचं नाव म्हणजे त्या काळात ना मुलांची नावं तरी देवाची ठेवली जायची. हो, आता काय मुलांची नावं ठेवतात आपल्याला कळत नाही, लक्षातसुद्धा राहत नाही. त्यामुळे चुकून जरी मुलाला हाक मारली तरी देवाचं नाव येत होतं ना. आमच्या शाळेमध्ये हरी,
पांडू त्या असे शिपाई होते. आणि मग आमचे हेडमास्टर सारखे हरी नोटीस फिरव, हरी पाणी आण, हरी चहा सांग, असं सारखं असायचं ना. तर एक दिवस म्हणाले माझ्या तोंडून रोज किती देवाचं नाव येतो कारण मी सारखा हरीला हाक मारतो. तर अशा वेळासारखं कधीतरी का होईना चुकून जरी आलं ना भगवंताचं मुखातून नाम, काहीच हरकत नाही, त्याचा सुद्धा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही. वाल्याला तर बिचाऱ्याला नाम घ्यायची माहिती नव्हती, रामसुद्धा येत नव्हतं, मुखातून मरा येत होतं. पण मरा उफराट्या नामासाठी वाल्मिक तलाला उठाउठी असं म्हटलं. उफराटं घेतलं नाव तरी चालेल, तरी देखील त्या नामाचा उपयोग झालाच. अशा पद्धतीने अजामेळाचं आणि सहस्र नामापर्यंत त्यांनी हे केलेलं आहे की काय कसं कुठलं नाम घ्यायचं, कसं नाम घ्यायचं, तर काही घ्यावं. इतके हजारो नावं आपल्याकडे दिलेली आहेत, त्यातलं कुठलंही नाव आपल्याला आवडेल ते घ्यावं. रामनामाचा महिमा जरा अधिक आहे. समर्थ रामाचे भक्त आहेत, त्यामुळे समर्थांनी त्यांच्या समासामध्ये रामनामाचं महात्म्य सांगितलं तर बरोबरच आहे. ते म्हणतात नामस्मरे निरंतर, आणि नुसतं निरंतर म्हणजे सतत नाम घेण्याने काय होईल तर म्हणजे खरोखरच तुमच्या लक्षात येईल. 21व्या ओळीमध्ये ते आपल्याला सांगतात निरंतर. निरंतर शब्द असा आहे की अंतरच ठेवायचं नाही, म्हणजे सातत्याने नाम घ्यायचं. असं ज्याला जमेल नामस्मरण निरंतर ते जाणावे पुण्यशरीर, महादोषांचे गिरीवर, पर्वतासारखे मोठे मोठे जरी महादोष असले तरी देखील ते नाहीसे होतात, अशी खात्री त्यांनी आपल्याला दिली आहे. वाल्याचं उदाहरण आपल्यासमोर आहेच. तर असंच आहे ते इतका रामनामाचं महिमा, रामनामाचे फायदे, रामनामाची उदाहरणं केव्हाही घ्यावं, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांनी दिलं. आणि मग शंकराचं उदाहरण आहेच की तो हलाहला पासूनही सुटाला. एवढं त्या समुद्र मंथनातून विष कोणीच घ्यायला तयार नाही. शंकर म्हणाले मी घेतो. आणि मग त्याचा जो काही दाह झाला तो दाह कुठल्याही गोष्टीला शांत होईना. वरती डोक्यावर गंगा आहे, गळ्याभोवती साप आहे, थंड गोष्टी सगळ्या घेतलेल्या आहेत पण नाहीच. आणि एक रामनाम मात्र शंकराने सुरू केलं आणि त्याच्या हळाहळापासूनचा दाह, त्या विषापासूनचा दाहातून त्याची मुक्तता झाली. म्हणून 23व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की म्हणून अखंड नाम घ्यावं. प्रत्यक्ष चंद्रमौळीसुद्धा त्या हलाहलापासून सुटला. एवढी उदाहरणं आपल्यासमोर दिलेली आहेत. इतकं ह्या नवविधा भक्तीमधल्या नामस्मरणाचं महत्त्व आपल्याला सांगितलं. ज्ञानेश्वर माऊली नामा परते तत्व नाही रे अन्यथा. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे दुसरं नाहीच आहे काय, हेच खरं ज्ञानमार्गी असणारे ज्ञानेश्वर माऊली. पण तेही आपल्याला सांगतायत की काहीही साधनं न लागणारी ही नामसाधनाच आपण करावी. आवडीने भावे हरिनाम घ्यावे. आवडीनं घ्यावं, मात्र मनापासून घ्यावं, प्रेमाने घ्यावं, आवडीनं घ्यावं, म्हणजे मग तुझी चिंता त्याची सर्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण आवडीनं घ्यावं, मनापासून घ्यावं. नामामुळे एक अशी श्वासाची लय तयार होते. श्वासागडी नाम घ्यावं असं आपल्याला सांगतात ना, तर खरोखरच एक श्वासाची शांत श्वासाची अशी एक लय नामामुळे तयार होते असं दिसतं. पु ल देशपांड्यांची आठवण होते. पु ल म्हणायचे की प्रवास करायचे आणि एस टीचा म्हणा, रेल्वेचा म्हणा, प्रवासामध्ये बघा एक ठराविक असा आवाज येतो त्या वाहनाचा आणि मग त्या वाहनाच्या आवाजामध्ये ना नामाची लय पकडावी आणि त्या आवाजात नाम घ्यावं की मग आपल्याला असं लक्षात येतं. जसा आपला अनुभव थोडा वेगळा असतो, म्हणजे घेता येण्यासारखे. हल्ली समजा तरुण मुलांबरोबर प्रवास करायची वेळ आली. एकदा असं झालं, भाचे सून, त्यांची 2 मुलं आणि मी, आम्ही प्रवासाला येत होतो आणि त्यांच्या पद्धतीची ती ढाण गाणी लावलेली होती. मला त्यातल्या एका गाण्याचा ओळख पण नव्हती आणि काहीच नव्हतं. पण मग करायचं काय, त्या गाण्यामध्ये आपल्याला अजिबात आवडली असं दाखवून पण चालत नाही ना. त्यांना काय वाटेल, मुलांच्यासारखं राहायला पाहिजे. पण मग लक्षात असं आलं की मुलांची आठवण झाली की त्या रिदममध्ये, त्या तालामध्ये, त्या नादामध्ये आपलं नाम बसवायचं आणि शब्द काय त्याचे काही का असेल त्याच्याशी काय आपला संबंध आहे, त्याच्यात नाम बसून आपण तो आनंद घेऊ शकतो. परिणाम काय होतो तो पण महत्त्वाचा आहे की आपण हे जे करतो ना ते बाहेरच्या लोकांना न सांगता, सहप्रवासी जे आहेत त्याला काय सांगितलं नव्हतं, पण परिणाम असं झाला की एक अर्ध्या तासाने, पाऊण तासाने त्यांच्यापर्यंत आता जरा आत्याला आवडतील अशी गाडी लावूया, होतोच परिणाम असं आपल्या लक्षात येतं. त्यामुळे हे जे काही सांगतात ना संत मंडळी, तेच खरं आहे की त्या रिदममध्ये, त्या तालामध्ये, त्या श्वासामध्ये जर आपण नाम बसवलं तर आपल्यालाही आनंद मिळतो आणि त्यामुळे आपलं मन, आपलं चित्त असं स्थिर राहतं.
नाहीतर आपल्याला काय प्रापंचिक आपले जे काही विषय आहेत त्या विषयाच्या चिंतनामध्ये आपला किती काळ जातो, त्याला काही खूप आपली शक्ती आणि खूप आपला वेळ या प्रापंचिक गोष्टीमध्ये खर्च होतो. त्या विषयामध्ये आपण रमतो. त्या विषयांपासून जर आपल्याला दूर व्हायचं असेल तर आपल्याला ह्या अशा ह्याच्यात वेळ न घालवता नामाकडे लावलं पाहिजे. ज्या क्षणाला आपल्याला मनात येतं ना त्या क्षणाला आपण सुरुवात करावी असं त्यांनी आपल्याला सांगितलं. प्रत्येक कर्म भगवंताच्या इच्छेनं होतं असं जर ठरवलं तर आपल्याला ते सहज आहे. भगवंताची सत्ता, भगवंताची इच्छा आणि भगवंताची कृपा या तिन्ही गोष्टी लक्षात घ्यायचं. त्याच्या इच्छेने होतं, त्याची कृपा झाली की ते होतं आणि स्वाभाविकच त्याची सत्ता सगळीकडे आहे हे तर आपल्याला सहजपणानं मान्य होणारी गोष्ट आहे. असं आहे नाम आणि स्मरण आहे. स्मरण करायचं, मनन करायचं. नुसती जपमाळ घेऊन शरीरानं एका जागी बसायचं आहे. सुरुवात तेवढीसुद्धा पुरेशी आहे. कदाचित नाही मन आपलं त्याच्यात रमणार, पण एका जागी बसणं, जमलं तर एकच वेळ सांभाळणं, एकच जागा ठरवणं यांनीसुद्धा सुरुवात होते आणि त्याचासुद्धा उपयोग होतो. कबीराने माला करणे फिरे म्हटलं ना, ते त्याचा अर्थ तो आहे. मग अशी आपण म्हटलं तसं की हळूहळू सुरुवातीला असं होईल की खरोखरच म्हणजे आमच्या एक होत्या मामे सासूबाई, त्या माळ करायच्या, पण लक्ष असायचं जर दुधाकडे बघा मी माळ करते. अरे देवा, मग आता तुम्हीच दुधाकडे बघा आणि गॅस बंद करून बसा ना. पण तसं नाही, त्या माळ करताना मध्येच त्याला आठवण व्हायची आणि जरा गॅसवरती दूध ठेवला बघ वळायच्या. हरकत नाही, सुरुवातीला असं झालं तरी देखील हरकत नाही असं आपल्याला संत सांगतात. आता प्रत्येक गोष्ट ईश्वरार्पण बुद्धीनं करायची आहे. त्यामुळे सगळ्या संतांनी सांगितले, पण सुरुवात करताना प्रारंभी जरी असं आपल्याला झालं तरी सुद्धा मानायचं काही कारण नाही आहे. आपण हातात नुसती माळ घेतली, तोंडात जप आहे, हातात माळ आहे, पण मनात मात्र अजून येत नाही आहे तरी देखील हरकत नाही असं ते आपल्याला सांगताय. आणि त्याचा अगदी जे काही अनुसंधान वगैरे आपण म्हणतो त्याला वेळ लागेल. त्या पुंडलिकाचं अनुसंधान ठीक आहे. पुंडलिका समोर भगवंत आला तरी त्यांनी वीट फेकली आणि मला राहा उभा, मला आत्ता वेळ नाही, मी जर आईवडिलांची सेवा करतो आहे. तेवढं सगळं व्हायला अनेक जन्म घ्यावे लागतील, कदाचित हरकत नाही. पांडुरंग दारात येऊन सुद्धा पुंडलिक म्हणतो मला वेळ आहे आत्ता, जरा राहा उभा. तर तो भाग नाही राहिला, पण अनुसंधान त्याचं चुकलं नाही आणि म्हणून पांडुरंगाला स्वतःला यावं लागलं ना. तर तेवढी वेळ यायला कदाचित येईलही, परंतु त्याला जरी वेळ लागला तरी सुरुवात व्हायला हरकत नाही. त्या म्हणजे आपण कसं अनुसंधान, आपले अनुसंधान पोळ्यांवर समजा असतं, पोळ्या करतात, पोळी करपता का पण हे अनुसंधान असायलाच हवं. नाम घेतो आणि पोळी करपली असं कसं चालेल. त्यामुळे अनुसंधान नामावर ठेवायचं आणि काम करता करता नाम घ्यायचं, तर थोडं अनुसंधानात हे फरक पडणारच. कदाचित नाम विसरलं जाईल आणि पोळ्या नीटपणाने होतील. नामात दंग झालं तर पोळ्यांची वाट लागेल असं नाही होता का. जे कर्म करतो आहे ते कर्म नीटपणाने केलंच पाहिजे. त्यामुळे अनुसंधान ठेवायचं, तर नामाकडे पण लक्ष ठेवायचं आणि नामात लक्ष असताना काम पण आपलं नीट झालं पाहिजे. अशा प्रकारचं एक प्रापंचिक तुम्ही आम्ही मंडळी हे करायला हवं. काम करता करता नाम घ्या, म्हणजे ते करा काम 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 घ्या भगवंताचे नाव असं म्हणतो. आणि मग त्याची पुढली जी ओळ आहे ती महत्त्वाची आहे. मन पावेल विश्राम आनंदेला आत्माला. तुम्ही काम करता करता नाम घेतलं तर भगवान संत आपल्याला सांगतात की तुमचं काम पण नक्की नीट होईल. जसं आपण म्हणतो ना की आपल्या आयांना सवय होती, रवा भाजायला घेतला, गणपतीराय गजानना छान होऊ देत रे लाडू, आता करतेस तू ना, मग तो गणपतीराय गजानना कशाला पाहिजे. पण त्याचं नाम घेतलं, त्याचं स्मरण केलं की मग अगदी योग्य पद्धतीनेच तो रवा भाजला जाणार, गॅस मोठा राहणार नाही, पटकन फोनची वेळ आली तरी गॅस बंद करूनच आपण फोन घ्यायला जाणार, असं सगळं होतं. आणि ते जर स्मरण नसेल तर मग बारीक गॅस आहे पण फोनवर बसली 10 मिनटं गप्पा मारत, तर काय होणार त्याचं. स्वाभाविक आहे ना. त्यामुळे काम करता करता नाम घेतलं तर ते कामही चांगलं होतं असं संत मंडळी आपल्याला सांगतात. ते खरं आहे. पण पुढे म्हणतात मन पावेल विश्राम. मन अगदी खात्री आपल्याला शांत राहील मन की माझं सगळं होणारच आहे. गणपतीचं नाव घेऊन, गजाननाचं नाव घेऊन लाडू करते ना, छानच होणार, मुलांनी खाऊ दे हो असं जे म्हटलं ना तर होणारच. अशा प्रकारची एक खात्री आपल्या मनाला दिली जाते आणि आनंदेला आत्माराम, आपल्या आत्मारामाला आनंद होतो हे संतांचं सांगणं आहे. मग असं जे आहे भगवद्गीतेमध्ये भगवंत पण अर्जुनाला सांगतो आहे की तो प्रत्येक कर्म मला अर्पण कर. ते प्रत्येक कर्म मला अर्पण कर म्हणजे काय, खरं त्याला युद्ध करायला सांगायचं आहे ना, युद्धाला प्रवृत्त करायचं आहे. तरीसुद्धा भगवंत त्याला सांगतो आहे तरीसुद्धा मलाच अर्पण कर. युद्धकर्म करायला सांगतायत. आपल्याला काही युद्ध करायचं नाही आहे.
मग आपली जी प्रापंचिक कामं आहेत ती जर आपण भगवंताला स्मरून केले किंवा प्रत्येक कर्म त्यालाच अर्पण करून केलं तर नक्कीच ते चांगलं होईल, याबद्दल खात्रीच पाहिजे. म्हणजे त्या संसाराचा वीट आला आहे असं रामकृष्ण परमहंसांकडे एक बाई आल्या आणि म्हणायला की संसाराचा मला वीट आला आहे. तर रामकृष्ण म्हणाले की चांगली गोष्ट आहे, मग काय करा. तर मला असं वाटतं गंगेच्या काठी झोपडी बांधावी आणि राहावं. हां, म्हणजे झोपडी बांधायला हवी ना. वीट जरी किती संसाराचा आला असला तर गंगेच्या काठी राहायचं तर काहीतरी झोपडी हवी. आता झोपडी आली की 12 वाजताची सोय आली, मग घरीच का नाही राहत, तिथे नाम घ्या असं रामकृष्ण त्या सांगितलं. किंवा एक बाई रामकृष्णाला म्हणाल्या, ते म्हणाल्या अहो काय ना इतकी प्रपंचामध्ये मी अडकली आहे, मुलाबाळांचं केलं आता नातवंडांचं पण करावं लागतं आहे, कसली येते मी काकड आरतीला, काही जमतच नाही हो मला, इच्छा असते मन माझं अगदी तयार असतं पण काय घरातलं. ते म्हणाले अहो काही यायची आवश्यकता नाही आहे काकड आरतीला, तुम्ही तुमच्या नातवाला मनापासून अंघोळ घाला, मनापासून त्याचं आवरा, मनापासून त्याला शाळेत पाठवा, ती भगवंताला काकड आरतीच आहे. असं जी प्रापंचिक कामं मनापासून करता करता आम्ही काय करतो, आम्ही त्याच्यात सोय पाहतो. आमचं उलटं असतं, आम्हाला ते करायचंच नसतं. त्यामुळे मग आम्ही प्रापंचिक कामं पण धड नाही आणि तिकडे पण धड नाही असं होतं. त्यामुळे रामकृष्ण सांगतात ते लक्षात घ्यायला पाहिजे की नाम घेत घेत आपण आपलं काम करावं, म्हणजे त्या कामातला पण आनंद होतो, काम पण नीट होतं, नामस्मरण पण होतं. नाम पण म्हणजे नाम घेता येत नाही आहे असं मानायचं काही कारण नाही. काम करता करता आपल्याला घेता यायचं. गोऱ्या कुंभार, सावतामाळी ही सगळी मंडळी काही मंदिरात येऊन करत नव्हती. तो मळकी तयार करता करता नाम घेत होता. सावतामाळी कांदामुळा भाजी म्हणून नाम घेत होता, पण त्यांची कामं करता करता ही मंडळी नाम घेत होते. या नामस्मरणाचं असं आहे की गव्हर्नरची सही असते ना, कागद असतो एवढा असा, त्या कागदाची किंमत 500 रुपये आहे. ही 500 रुपये कसं होतं तर त्याच्यावर गव्हर्नरची सही आहे म्हणून. तसं म्हणाले आहे की ती नाम म्हणजे गव्हर्नरची सही आहे. आपल्या कर्मावरती भगवंताची सही आहे नामस्मरण केलं म्हणजे आपलं ते कर्म चांगलं झालंच असा त्याचा अर्थ. म्हणून मग ती संकटे नासती असं जे म्हटलं आहे आता त्यामुळे म्हटलेलं आहे असं आपल्याला कळेल. सगळं ना एक त्या नामस्मरणामध्ये आपलं चित्त लागलं की सगळं असं भोवतालचं जग आपलं बदलून जातं. आता त्या अशा नामस्मरण करणाऱ्या भक्ताला संकट येतच नाही असं जर कोणी म्हटलं तर असं काही नाही आहे. त्याची संकट येणं आणि त्या संकटाचे पार होणं वगैरे हा भाग वेगळा आहे, पण त्या संकटांवरती मात करण्याची जी शक्ती आहे ना ती नामस्मरणामुळे नक्कीच त्या भक्ताला प्राप्त होते. ते घेण्यामध्ये आपल्याला एक विश्वास वाटला पाहिजे, आनंद वाटला पाहिजे, हे महत्त्व आहे. सवय करायची, वैखरीची सवय करायची, श्वासावर राहायचं, मनापासून प्रेम करायचं भगवंतावर, हे सगळ्या ज्या स्टेप्स करायचे त्याच्यामधलं हे महत्त्वाचं ते आहे की ते करायला आपल्याला आनंद वाटला पाहिजे. नामस्मरण करण्यामध्ये आपल्याला आनंद वाटला पाहिजे म्हणजे मग खऱ्या अर्थाने ते भगवंतापर्यंत पोचलं असं त्याचं होतं. त्या तुकाराम महाराजांच्या चरित्रातले गंमतशीर प्रसंग आठवले, म्हणजे तिथपर्यंत आपली पहुंचच नाही आहे, पण टवाळ मुलांनी तुकाराम महाराजांना हार घालायच्या ऐवजी चपलांचा हार घालावा आणि त्याचं तुकाराम महाराजांना काहीच वाटू नये. उलट आनंद, आज असं का बरं भगवंता, आज चपलांचा हार, फुलांचा हार घातला तरी तोच आनंद, चपलांचा हार घातला तरी तोच आनंद. इतकी पहुंच अवघडच आहे. पण तरी देखील तुकाराम महाराजांचं उदाहरण एवढ्यासाठी समोर द्यायचं की तरी म्हटलं हर्षकाळी विषमकाळी, सगळ्या काळी नाम घ्यायचं आहे ना. आनंदाच्या लोकांनी सत्कार केले, फुलांचे हार घातले तर आनंदाने भगवंताचं स्मरण करालच, मग विषमकाळी पण भगवंताचं स्मरण करता आलं पाहिजे. अयोध्येच्या राम मंदिर झालं, इतक्या वर्षांनी आम्हाला राम मंदिर मिळालं म्हणून आम्ही आनंदोत्सव साजरा केला आणि खूप आम्ही कौतुक केलं. आत्ता घडली आहे काही घटना, त्याही वेळेला आम्ही रामनामच घेतलं पाहिजे. लगेच आम्ही त्याच्याबद्दल शंका घेणं, त्याच्याबद्दल संशय घेणं, त्याच्याबद्दल काहीतरी भयंकरच घडलं आहे आणि मग असं कसं अयोध्येत घडलं, मग अयोध्या म्हणजे चोरभूमी, मग रामाला हे कसं थांबवता आलं नाही, असले काही संभ्रम आणि असले काही संशय घेणं हे काही रामनिष्ठेचा विषय नाही. रामनिष्ठा ज्याच्याजवळ आहे तिथे मंडळी करणारी आहेत. आत्तापर्यंत जे केलेलं आहे त्याच्यामध्ये काहीही गफलत झालेलं नाही आहे. हे जे काही केलं आहे त्याच्या मागे काहीतरी षडयंत्र असणार आहे असा विचार का आमच्या मनात येत नाही? आम्ही लगेच संशयग्रस्त कसे होतो? रामनामाने हे घडतं. ज्याची निष्ठा आहे, ज्याची खरंच आपण भक्ती आहे, तो मनात म्हणतो की थांबा जरा, थोडंसं संयमाने घ्या,
ह्याच्यामागे नेमकं काय कारण आहे ते आपल्याला कळेल असा विचार केला पाहिजे. आम्ही दूरदर्शनच्या बातम्या बघतो, वर्तमानपत्र बघतो, विकली गेलेली सगळी मंडळी आहेत आणि हे काय आपल्यावर टपलेलेच आहेत अशा प्रकारचे आरोप करायला. आता हे जे काही घडलं आहे, ज्यांनी चूक केली आहे त्याला शासन होईल, योग्य सगळ्या गोष्टी होतील असा सगळा विचार संयम असणाऱ्या भक्त मंडळींनी करायला हवा. हे आपल्याला रोजच्या व्यवहारात अनेक ठिकाणी दिसून येतं. अशा प्रकारचा नामस्मरणाचा रोल आपल्याला आपल्या जीवनाशी लावून घेता आला पाहिजे. नामस्मरणाने हे साध्य होतं. नाही तर थोड्याशा कारणाने माणसं रागावलेली असतातच. काही जरी घडलं, हे सगळं गेले 15 दिवस चाललं आहे ना, एक 4 जण तरी मला अशी भेटलेली आहेत आणि अगदी फोन किंवा प्रत्यक्ष भेटून का मिळत आहे, आम्ही लोकांकडनं देणग्या गोळा केल्या आहो आणि काय आहे जसं काही झालंच काहीतरी तिथे भयानक काहीतरी घडलं आहे आणि ते भयानक दुरुस्तीच्या पलीकडे गेलेलं आहे. आणि तिथे मंडळी वर्षोनुवर्ष देशभक्त असणारी आहे. गोविंदगिरी महाराजांसारखा माणूस तिथे आहे, चंपतरायांसारखा माणूस आहे. जे काही घडलं आहे त्याच्यामागे काय नेमकं षड्यंत्र आहे, कोणी घडवलं आहे, कोण त्याच्या बळी पडला आहे. कच्चे दुवे प्रत्येक ठिकाणी असतात. ते कच्चे दुवे लोक जे टीकाकार आहेत, शत्रू आपले आहेत, ते कच्चे दुवे शोधून काढतात आणि त्याच्यावरती बरोबर गोष्टी करतात. हे आपण संयम असलेल्या माणसांनी शांतपणानं पाहिलं पाहिजे, विचार केला पाहिजे. एकदम म्हणतात ना रिॲक्ट आफ्टर 24 आवर्स, तसं जरा 24 तास विचार करावा, शांत करावा, एकदम रिॲक्ट होणे. असो, तो काही आपला आजचा विषय नाही. मुद्दा काय तर नामाची थोरवी जी आहे ते आपल्याला सांगतात. कोणी घ्यावं, कसं घ्यावं, कसं तरुण नाही यासंबंधी पण वर्णन केलं आहे. सगळ्या लोकांना हा उपयोग होणारी गोष्ट आहे. चहुवर्णा नामाधिकारण नामी नाही लहान थोर असं पण म्हटलेलं आहे. निरंतर नामस्मरण करायला आपल्याला सांगितलेलं आहे. आपणही नामस्मरणाचा हा समास खऱ्या अर्थाने पाठ करावा अशा प्रकारचा समास आहे की साधा, सोपा आणि सहजपणाने सगळ्यांना जमणारा हा उपाय आपल्याला दिलेला आहे. कलियुगामध्ये असलेल्या तुम्हा आम्हाला आपल्या सगळ्या गोष्टींच्यावरती एकच मार्ग. माझी आई नेहमी म्हणायची, राम डॉक्टर आणि नाम औषध, बाकी काही मला नकोच आता. राम डॉक्टर आणि नाम औषध असं ठरवणाऱ्याला काही दुसरा काही गरजच नाही आहे असा त्याचा अर्थ होईल. त्यामुळे अशा गोष्टी आपण लक्षात घ्याव्यात आणि खऱ्या अर्थाने नामस्मरण करावं. त्या नामस्मरणाचा फायदा आपण घ्यावा, इतरांना सांगावा आणि ह्या नामस्मरणामध्ये गुंतवून त्यांनी आपल्याला अगाध महिमा नवचे वदला असं म्हटलं आहे. इतकं नामाचं सांगितलं आहे, नामे बहुत जन उद्धरला. इतका अगाध महिमा या नामाचा आहे की या नामस्मरणाने खरंच काय काय गोष्टी घडतात हे आपल्या लक्षातसुद्धा येणार नाही. म्हणून नाम घ्यावं असं त्यांनी सांगितलं आहे. सोपा समास आहे. आज आपल्यावर समर्थांची खूप मोठी कृपा आहे की आज आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती 200च्या 200 समास आपले पूर्ण झालेले आहेत आणि दासबोधाचा विवेक दासबोध मंडळांनी पूर्ण दासबोधाचा 200 समासांचा अभ्यास केला आहे. असा आज एक आनंदाचा क्षण आपण सगळ्यांनी साजरा करूया. आज इथेच थांबूया, समर्थांचं स्मरण करूया. तव स्मरण संतत स्फुरणदाया घडो त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य करणी पडो. स्वदेश हित रक्षणा विण तुझी कथा नावडो. तुझ्या समया मुची तनुहि देशकारी पडो. जय जय वडी समर्थ. ओंकार करूया. स्वस्थ शरीर, शांत चेहरा, डोळे अलगद मिटलेले, चालू असलेला श्वास